जय महाराष्ट्र. मी कैलास दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष बीड. आज दिनांक 24/3/2026 रोजी आपण विद्युत ग्राहक तक्रार निवारण शिबिर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. यामध्ये बहुतांशी ग्राहकांना या ठिकाणी तक्रारी केलेल्या आहेत. अजूनही या तक्रारी घेण्याचं काम चालू आहे. आजच्या नंतर आम्ही प्रत्येक ग्राहकाच्या घरोघरी जाऊन पुन्हा एकदा तक्रारी घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आज ज्या तक्रारी झाल्या त्याच्यामध्ये जे काही समस्या आमच्या समोर आल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वीज देयक ग्राहकांना वेळेवर दिले गेले नाहीत. म्हणजे प्रत्येक महिन्याला जो वीज देयक ग्राहकाच्या घरी जायला पाहिजे होता तारखेच्या आतमध्ये तो गेलेला नाही. दुसरी गोष्ट, रीडिंग कधी घेतली जाते हे त्या संबंधित ग्राहकाला माहिती होत नाही. समजा आज जर आपण 24 मार्च रोजी रीडिंग घेतली गेली असेल तर पुढच्या 30 दिवसांनी म्हणजे 24 मार्चलाच पुन्हा ती रीडिंग घेतली गेली पाहिजे. पण तो असं कुठंही आढळलेलं नाही असं ग्राहकांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, हे जे भरमसाठ बिलं, सरासरी बिलं, अंदाजे बिलं, अवास्तव बिलं देण्याचं काम या रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून झालेलं आहे. त्यामुळं काही लोकांना अवास्तव बिलं आलेले आहेत. त्याची सर्वस्वी जबाबदारी जे कोणी बिलं वाटप करणारा कंत्राटदार असेल, जो कोणी रीडिंग घेणारा कंत्राटदार असेल, ही सर्वस्वी जबाबदारी त्या कंत्राटदाराची आहे, त्याच्या कर्मचाऱ्याची आहे. त्यामुळं हे जे काही बिलं आलेले आहेत ह्याची काय मागणी करायची हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून ती मागणी करणारच आहोत. परंतु दुसरी गोष्ट, आता ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत ते स्मार्ट मीटर कुठल्याही ग्राहकाची परवानगी न घेता ते या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भातही अनेक तक्रारी या विद्युत ग्राहक तक्रार निवारण शिबिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आलेल्या आहेत. आम्ही ह्या तक्रारीचा पाठपुरावा करणारच आहोत. परंतु अजूनही या ठिकाणी ज्या काही लोकांना तक्रारी करायच्या असत्या त्या तक्रारी चालू आहेत. अजून 8-10 दिवस तक्रारी आम्ही घेणार आहोत. पुढच्या टप्प्यात त्या तक्रारी आम्ही उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी आष्टी यांना देणार आहोत. पुढं काय कारवाई होती त्याच्यावर आम्ही गांभीर्याने लक्ष देऊच. पण ग्राहकांची ही